आपल्या दोघींचा खटका उडाला तो दिवस मी विसरणार नाही. तुझा मेजवानीचा बेत, तो पार पाडण्याचा तुझा हट्ट, तुझ्या मैत्रिणींचा हैदोस, माझ्याकडे येऊन मला उपदेश करण्याची त्यांची उठाठेव व त्यानंतर तू अमर्यादेनं दिलेला सामना. या सर्व प्रकाराला आता काही किंमत नसली तरी त्याच्या बुडात असलेला अर्थ मला लवकर उमगला. मानहानीमुळे झालेली जखम मी बाजूला ठेवली. शांतपणे विचार केला. तुझ्या पुढं आलेले कागदपत्र त्यामुळं जन्माला आले. आज हे पत्र लिहिताना हृदयात कालवाकालव निस्संशय होते, पण काळाची पावलंही ओळखता येतात. सद्य कालातील तू मुलगी, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान. तुझ्या मनाचा ओघ वेगळा असायचा. या भरात तुला संसारातील समान अधिकार वेगळ्या प्रकारे हवे असले किंवा बाहेरची तुझी प्रतिष्ठा घरातही पाहिजे असं तुझ्या मनानं घेतलं तर त्यात बिघडलं कुठं? तुझा न्याय मी समजू शकते. तो पाळायचा तर वेगळं होणं हाच एकमात्र उपाय आहे. मी जणू बाई पुढं आहेत असं मानून एकदम म्हटलं, का का मला सांभाळून का घेत नाही? प्रश्नाचं उत्तर असं होतं, प्रिय कुमुद, मला हटवादी, दुराग्रही, चढेल, अरे राव म्हण, काहीही म्हण, पण स्पष्टच सांगते, या चमत्कारिक परिस्थितीला मुकाट्यानं मान लववणं नि जुळतं घेणं मला साधण्यासारखं नाही. मी त्याग करू शकते, पण माझा मान गमावू शकत नाही. मोठा स्वभाव दोष आहे हा. हा मजकूर वाचताना तुला हसू येईल का? होय, येण्याचा संभव आहे. एवढंच नव्हे तर तुझ्या ओठांवर असा एक प्रश्न येईल की ठीक, उद्या माधवची बायको तुमची सून आल्यावर काय करणार? ती तर आणखी अर्वाची नसणार. ती कशी वागेल, किती अधिकार मागेल, काय सांगावं? माझं उत्तर तुला समर्पक वाटणार नाही, पण सांगते, सून आल्यानंतर काय करायचं हा दूरचा विचार मी केलेला नाही. आज मी ताठच राहणार व माझ्यापुढं ज्यांना मी आपलं म्हणते त्यांची अयोग्य मात्रा चालू देणार नाही. माझं शरीर विगलित होईपर्यंत व माझी बुद्धी स्थिर असेपर्यंत माझं कौटुंबिक राज्ञीपद सोडायला मी मुळीच कबूल नाही. या क्षणाला मला वाटतं कुमुद माझी धाकटी जाऊ आहे. माझ्या हाताखाली असेपर्यंत तिनं मी सांगेन त्याप्रमाणे वागलं पाहिजे. माझ्या आज्ञे वाचून तिला काही करता येणार नाही. बाहेर ती शिक्षकीण असू दे, नाहीतर आणखी मान सन्मान मिळवू दे, घरात आल्यावर ती कोणी नव्हे. तिचा पगार, तिचं शाळेतील शहाणपण नि तिचा बाहेरचा सन्मान घरात उपयोगी पडेल फक्त कौतुक करण्यापुरता. त्यांचा टेंभा ती माझ्या पुढं मला दिपवण्याकरता करू लागली तर मी आधी तिचं मुस्काट रंगवीन नि तिची पायरी तिला समजावून देईन. हे जमण्यासारखं नाही असं स्पष्ट दिसून आलं तर आज तो मार्ग मी अनुसरला आहे. मी वाचन थांबवलं. वरच्या 2-4 वाक्यात माझ्या जाऊबाईंचं सत्य स्वरूप होतं. खरं स्वभावचित्र होतं. आम्हा कुटुंबियांना ते भयप्रद होतं, आदरणीयही होतं. फणा उभारलेली नागिण त्या होत्या की मागं पुढं पाहत जाणारी सिंहीण होत्या की तुपाची आहुती घेतलेली त्या अग्निज्वाला होत्या, काय सांगता येणार. मला त्यांचं सानिध्य हवं असेल तर त्यांच्यापुढं नम्र होण्या वाचून दुसरी गती नव्हती. मी कागद सरळ धरले व पुन्हा वाचू लागले. प्रिय कुमुद, तू हळव्या मनाची आहेस हे मी जाणते. वेगळं होण्याची कल्पना तुझ्या मनाला धक्का देईल असंही वाटतं. तू असा सुद्धा विचार करशील, ताई एकदम एक घाव 2 तुकडे का करू इच्छितात? कुठंतरी तडजोड नाही का करता येणार? कुमुद, तोही विचार केला, पण त्यात यश येणार नाही. आज आपण तडजोड किंवा डकवाडकवी करू, पण फार लवकर आपले स्वभाव आपल्याला नडतील. माझ्या स्वभावातील ताठपणा दोषच आहे तो. मला तुझ्याकडून योग्य ते आज्ञापालन, नम्रता व मृदू भाषा हवी असणार आणि कालप्रवाहाप्रमाणे तुला समान अधिकार व सन्मान हवा असणार. मैत्रिणीच्या रूपानं जग तुला डिवचणार किंवा फूस देणार. सांग बरं, कसं जमायचं मग? कटकटी व धुसफूस वाढत जाईल. आपण दोघी एकमेकींना वाईट दिसू लागू, अप्रियही होऊ लागू. वाघबाण सोडण्याचं भान कुणालाच राहणार नाही. यामुळं हृदयाला केवढ्या जखमा होतील. नको बाळे, तो प्रसंग ओढवून घेणं आपल्याला शोभणार नाही. कुलाची प्रतिष्ठा म्हणून काही आहेच, ती आपण सगळ्यांनी सांभाळली पाहिजे. प्रिय कुमुद, पुढचं लिहिताना माझ्या मनाला सुद्धा यातना होत आहेत. आतून उसळणारे अश्रू आवरत नाहीत. आपल्या पुढं मोठंच कटू कर्तव्य आहे, पण ते अंतिम हिताचं आहे.
केलं पाहिजे असं आहे. वाईट वाटू देऊ नकोस कुमुद. धैर्यानं तयार हो. हाय न खाता उठ. आपल्याला आपल्या पुरुषांच्या समजुती काढावयाच्या आहेत. सारी निर्वाणीरव भलेपणानं करायची आहे आणि मुलांच्या मनावर भलते परिणाम न व्हावे याला जपायचं आहे. बाळ, प्राप्त कर्तव्य नीट समजून घे. न संकोचता वाग. यातील अपयश माझ्याकडे ढकल. महेश्वराची पदवी हवी असेल तर विषपान मला केलं पाहिजे, नाही का? निर्णय लवकर घेणं दोघींच्या हिताचं. ये लाडक्या मुली, माझ्या बाहूत ये. मनोमन तुला क्षेमालिंगन देते. तुझं मस्तक हुंकते, तुझं मुख कुरवाळते आणि तुला सुखी हो असा आशीर्वाद देते. पतीसह संसारातील सर्व सुख भोग नी चिरंजीव हो. तुझ्या गालावर माझे अश्रू गळताहेत का? दुर्बलतेची क्षमा कर बाळे. पत्र संपवते इथेच. सदैव तुझीच सौ अंबुताई. पत्र केव्हा व कसं संपलं मला कळलं नाही. फक्त त्याचा आघात शरीरावर व मनावर विलक्षण झाला. सगळीकडून अंधार जमू लागला. अंगाला कसलं तरी गार वारं झोंबू लागलं. तोंडाची चव बिघडली व ते कोरडं वाटू लागलं. काहीतरी गरगर फिरणारं आपल्या मस्तकावर कोसळतं आहे असा मला भास झाला. ते चुकवण्याकरता मी भुईसपाट झाले, निपचित पडले. कुमुद, ए कुमुदताई. दारावर थापा व हाका ऐकू आल्या. मी चपापून उठले. अंगात काही त्राण नव्हतं. मस्तक व तोंड घामानं डबडबलं होतं. बावरत मी खालवर भोवताली पाहिलं. पडलेले कागद आवरून बॅगेत कोंबले. उठून कडी काढली. 3चा सुमार होता यावेळी. मला काही होतंय हे मावशीला सांगावं लागलं नाही. तिनं डॉक्टर आणू का असं विचारलं. मी नकार देत तारेचा फॉर्म मागितला. स्वतःच्या सहीनं ताईंना तार केली. पत्र पोचली. मी आजारी आहे. काळजी करू नये. ताबडतोब या. मला घेऊन जा. कुमुद. मी मावशीला म्हटलं, तू उगीच घाबरू नकोस. काळजी करण्यासारखं असं आतून मला काही होत नाही. स्वस्थ पडून राहिल्यानं मला उद्या सकाळी चांगलं बरं वाटेल. डॉक्टरांना बोलावण्याची सुद्धा जरुरी नाही. मला स्वस्थ पडू दे. मावशीनं बरं म्हणून मान डोलावली. पण ती थोडीशी अस्वस्थ झालीच. बरोबरच आहे. मी तिची भाची असले तरी परक्याची मुलगी. तिच्या घरी पाहुणी म्हणून आलेली. हलगरज झाली असा दोषारोप मला न यावा असं जपणं तिला भाग होतं. तिनं एका पार्टिशनच्या आड मला स्वच्छ अंथरूण घालून दिलं. मागून चांगला चहा करून आणला. खरं म्हणजे मला खाणं पिणं काही नको होतं. तोंडाला चव नव्हती. पोटातून इच्छा नव्हती. तरी पण मावशीला बरं वाटावं म्हणून चहा घेतला. आता बरं वाटतंय असंही म्हटलं. पण तेवढ्यानं तिचं समाधान झालं नाही. तिनं त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांना एकदा येऊन जा म्हणून निरोप पाठवला. बाकीच्या भानगडीकडे लक्ष न देता मी स्वस्थ पडून राहिले. मनाशी हिशेब सुरू झाला. तार अर्जंट केली आहे. संध्याकाळच्या आत ती पोचायला हरकत नाही. ताई सकाळच्या गाडीनं निघतील. म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत त्या इथं यायला पाहिजेत. मग लागलीच निघायचं बघायचं. आपल्या घरी जाऊन पडलेलं बरं. झाला एवढा शहाणपणा पुरे झाला. तितके डॉक्टर आले. त्यांनी मला तपासावं अशी मला बिलकुल इच्छा नव्हती. ते बिछाण्याजवळ येताच मी चटकन उठून बसले. पदर नीट सावरला व शाळेतील सरावाप्रमाणे त्यांना नमस्ते केला. नंतर मी शांतपणे इंग्रजीत म्हटलं, मी उन्हात हिंडल्यामुळं मला थोडा त्रास झाला एवढंच. मला इतर कोणताही आजार नाही. तेव्हा तुम्ही प्रकृती तपासण्याचं कारण नाही. मावशीच्या समजुतीकरता तुम्ही साध्या काही पुड्या पाठवून द्या. मला पाहिजे फक्त विश्रांती. डॉक्टर पोक्त वयाचे अनुभवी होते. ते किंचित हसले. त्यांनी हातात घेतलेला स्टेथोस्कोप खिशात कोंबला. त्यांना माझं बोलणं पटलं. त्यांनी 1-2 मामूली प्रश्न विचारीत माझी नाडी पाहिली. त्यांना फक्त विश्रांतीची जरुरी आहे असं मावशीला सांगितलं. झोप लागण्याच्या 2 पुड्या पाठवतो. औषधाचं उद्या पाहू इत्यादी बोलत त्यांनी निरोप घेतला. मी डॉक्टरांशी इंग्रजीत बोलले याचं मावशीला मोठं कौतुक वाटलं. शिवाय त्यांनी माझ्या प्रकृतीत काळजी करण्यासारखं काही नाही हे वरचेवर सांगितल्यामुळं तिला थोडाफार विश्वास आला. मला स्वस्थ पडून राहण्याची संधी मिळाली. पण ती जेवढ्याच तेवढी. 8 दिवसाच्या माझ्या राहण्यानं आजूबाजूला ओळख झाली होती. मी आजारी आहे व डॉक्टर येऊन गेले ही बातमी थोडी खळबळ उडवणारी होती. अर्थात ही बाई आली, ती आई आली, त्या काकू आल्या, अशी गडबड झाली.
सर्वांनी बायकी निदान ठरवलं. मला काही दिवस गेले असले पाहिजेत. पहिलट करीन, फार जपलं पाहिजे इत्यादी. माझ्या अत्यंत व्याकुळ झालेल्या मनाला हा समाचार किंवा हे निदान कोठवर सुखकर झालं असेल हे माझं मला माहीत. मला स्वस्थ पडू दे ग, असं मी कितीदा तरी कळवळून म्हटलं. स्वतः अगदी सुंभ होऊन पडायचं ठरवलं तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. बरं, जगाला तरी काय दोष द्यायचा? त्याला नेहमी उठाठेव लागते. खरी खोटी सहानुभूती दाखवायची असते. तात्पर्य रात्री 10 पर्यंत, माली व मावशी निजेपर्यंत मला स्वास्थ्य असं लाभलं नाही. या त्रासानं माझं डोकं आणखी चढलं नि यापेक्षा मरण पुरवलं असा निर्वाणीचा उद्वेग मनात आला. यात एकच सौख्य होतं. मावशीच्या त्या स्थानाला समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा भरपूर फायदा मिळत होता. डासा पिसवांचा किंवा ढेकणाचा त्रास नव्हता. माझं अंथरूण खिडकीशी होतं. यामुळं त्यातल्या त्यात थंड व मोकळं वाटत होतं. स्वस्थ डोळे मिटून पडल्यास कदाचित पटकन झोप लागून जाईल अशी एक आशा मनात उद्भवली. उद्या जाऊबाई आल्या की त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलू. त्यांच्या पत्राचा विचार केला म्हणजे असंच दिसतं की त्यांनाही वेगळं होण्यात फारसं सुख नाही. मग चिंतेत का पडायचं? संसारात आपण ठरवू तेच घडतं. उगीच विषण्ण होण्यात काय अर्थ? इत्यादी विचार मनात आले. झोप येईल या आशेनं मी स्वस्थ पडून राहिले. पण माणसाचं मन इतकं समजूतदार, चटकन स्वस्थ होण्यासारखं कुठं आहे? आपणच शंका घ्यायच्या, विचारांची गुंतागुंत करायची किंवा भरकटत सुटायचं. भयाची, निराशेची, दुःखाची, अडचणींची किंवा चिंतेची चित्र आपणच तयार करायची आणि मग आपणच भ्यायचं, निराश व्हायचं, रागवायचं किंवा घोर चिंतेत पडायचं. या चंचलतेला पारावार नाही. अल्पावधीत माझी ती अवस्था झाली. शरीर निस्त्राण, मन व्याकुळ व आपण परस्थानी आहोत ही जाणीव. विचारांचं काहूर विलक्षण उठलं. काय हा संसार आणि काय हे जीवन? बाल्य काल आठवला. आपण मोठ्या का झालो? विवाहाच्या भानगडीत का पडलो? स्वतंत्र का राहिलो नाही? आईबापांनी तरी संसारात ढकलण्याची कारवाई का केली? साखरीकरबाई मनात आली. तिचं एकलं जीवन चालू आहे. ती आहे का सुखात? तिचा तो क्लेम, ती आशा निराशा, स्नेह जुळवण्याची व चालू ठेवण्याची ती धडपड. छे, आपण विवाहबद्ध झालो हे काही फारसं चुकलं नाही. तसं व्हायला हवंच होतं. आपलं सासर, जाऊ, दीर, त्यांची मुलं, आपले यजमान कोण वाईट आहे? संगतीला अयोग्य आहे किंवा दुःखदायक आहे? काहीच उणं नाही. मग खेद कशाचा? जाऊबाईंची संगत, त्यांचं वागणं आणि इतरांना वागवून घेणं, त्यांचे विचार, त्यांचं कर्तृत्व, नावं ठेवण्यासारखं काय होतं? रायकरांचा तो पडका वाडा, एक बखळ होती ती. आवार दांडगं सत्तेचं, ते दैन्य कोणी नाहीसं करायचं. पुन्हा तिथं लक्ष्मी नांदू लागेल असं कोणी झटायचं. जाऊबाईंचं ते मनोराज्य, एका जोत्यावर बसून दोघेही बोललो, मनोराज्य केलं, असं असं करायचं असं ठरवलं. आज त्यातून काय निघालं? रायकरांच्या त्या उद्ध्वस्त वाड्याला जाऊबाईंनी उपमा दिली होती आपल्या देशाची, भारतवर्षाची. आपला देश असाच विस्तृत आहे, समृद्ध आहे, आपला आहे, पण अत्यंत दुःखी, दरिद्री आहे. का? तेथे नांदणारी प्रजा भानावर नाही. ती एकजुटीनं, एक विचारानं, एक मनानं कार्य करीत नाही. तसं होईल तर वैभव हातावर आहे. पण हे समजून घ्यायचं कोणी? प्रयत्न करायचा कोणी? कशी होणार एकजूट, एक मन? बाई म्हणाल्या तेच खरं. बाहेरची उठाठेव करून दंगा करण्यापेक्षा ज्यानं त्यानं आपलं कुटुंब सांभाळलं, एकोपा टिकवला आणि वैभव वाढवलं तर? थेंबे थेंबे तळे साचे, काही कमी नाही. आपापली कामं करीत राहिलं की दुसऱ्याची उठाठेव सुचत नाही, भांडणं होत नाहीत. गुणात स्पर्धा करायला प्रत्येकाला वाव आहे. मग बिनसतं कुठं? जगाचं असो, आपलं काय बिनसलं ते पाहिलं पाहिजे. हो, त्या खट्याळ वंसांचं ते आगमन, त्यांचं ते माझ्याविषयीचं प्रेम, ती सुंठ साखरेची वाटी. त्या दिवशी मी जाऊबाईंच्यावर चिडले. ते बीज का? आपसातील कलहाची बीजं बाहेरच्या माणसांकडून येतात का? येत असतील, पण ती आपण रुजवू का द्यायची? त्यांची जोपासना आपण का करायची? आणि ते घड्याळाचं आख्यान, आपण चुकलो, पण बाईंनी त्याची विल्हेवाट तशी लावायला नको होती. मला किंवा माझ्या बुद्धीला काहीच महत्त्व नाही. काय अर्थ याचा? त्या आठवणी मनात येताच मी त्यातल्या त्यात उत्तेजित झाले.
एकदम अंथरुणावर उठून बसले. किती वाजले होते कोण जाणे, पण शांतता खूप भासत होती. एक बारीक मंद विद्युतदीप तेवत होता, पण त्याचा प्रकाश माझ्या आजूबाजूला येत नव्हता. मी अंधारातच होते. मी उशी जवळच्या भिंतीला ठेवली, तिला टेकून बसले, पाय पुढं पसरले, हात गुंडाळून घेतले, समोर पाहू लागले. किती वेळ तरी त्या एका उद्वेगकारक घटनेभोवती माझं मन फिरत होतं. इतक्यात खालच्या कुठल्या तरी एका मार्गावरून जाणाऱ्या मोटारीच्या झगझगीत दिव्यांचे किरण जवळच्या खिडकी वाटे आत आले, क्षणात नाहीसे झाले. तेवढ्या त्या अकस्मात झालेल्या प्रकाशात मी किती घाबरले, बावरले, चपापून उठले, खिडकीशी गेले. मुंबा नगरीचा तोच तो देखावा, उंच उंच इमारती, एखादा मार्ग, काही विद्युतदीप, काही घरघर आवाज, आगगाडींच्या शिट्या. मी दीर्घ उसासा टाकला, पुन्हा बिछाण्यावर आले, आडवी झाले. विचारांना नवी कलाटणी मिळाली. जाऊबाईंच्या वागण्यात ताठरपणा आहे, बोलण्या चालण्यात त्या हुकमी आहेत, दुसऱ्यांवर शह राहण्याबद्दल त्या दक्ष असतात. या साऱ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या मनाच्याही तशाच आहेत का? नाहीत. त्या कठोर आहेत पण कुचक्या नाहीत. हात उगारतील पण तो टाकणार नाहीत. राग करतील पण प्रेम करण्याचं विसरणार नाहीत. याचा प्रत्यय आपल्यास एकदा नाही अनेकदा आला आहे. गेल्या 2 वर्षात संसाराचा कोणता भार आपल्यावर पडला, कोणती चिंता वाहावी लागली, कोणते कष्ट जीवापाड करावे लागले? काहीच नाही. माहेरच्या राहण्यात व सासरच्या राहण्यात फरक जाणवला नाही. मग या सुख स्वास्थ्याची किंमत थोडा कमीपणा पत्करून द्यावी लागली. बिघडलं कुठं? आपल्याला इतकं अवघड का वाटावं? आणि बाईंची जीवनविषयक दृष्टी आणि त्यांचे विचार, त्या बोलू लागल्या म्हणजे मनाला किती पटतं, किती बरं वाटतं. कोपरखळी लागणं किंवा मिळणं हे जीवनाच्या धावपळीत चालायचं. जपायचं किती आणि दुर्लक्ष करायचं किती आपणच ठरवायचं, समजून घ्यायचं. दुष्काळ, दारिद्र्य, अन्न वस्त्रांची टंचाई या जागतिक संकटांना वा दुःखांना सीमा नाही. त्यात आपल्या भ्याडपणाची वा चिडखोरपणाची भर घालायची हा कुठला शहाणपणा? आपल्या आळीतील त्या 2 तरुण मुली संसारात अगदी स्वतंत्र आहेत, स्वतःच्या स्वतः मालक आहेत. आहेत का सुखी? किती जिगजिगलेल्या असतात, तरी पण हसून खेळून असतात. त्यांच्या मानानं जाऊबाईंच्या छत्राखाली आपण सुखी नाही का? पावसातून जाताना डोक्यावर धरलेल्या छत्रीची काडी केसात अडकते, डोक्याला खुपते किंवा क्वचित डोळ्यांना लागते. रागावतो का आपण? आणि आला राग, उपयोग काय? परवा इकडे येताना आगगाडीच्या एवढ्याशा जागेत जीवनाचे किती नमुने पाहिले. काय एक एक तऱ्हा होती. त्या मानानं आपली सुख निर्वेद व मोठी नाहीत का? हे आपल्याला समजत कसं नाही? हां, बाईच्या बाडातील ती काजव्याची गोष्ट, ती त्यांनी स्वतःचं प्रतीक दाखवण्याकरता लिहिली आहे का? काजवा स्वतःच्या प्रकाशाचा दिमाग मिरवतो असं वाटल्यास कवीनं म्हणावं. काजवा आपल्या एवढ्याशा मंद तेजानं आपलं जीवन जगत आला असला पाहिजे. जगात अनंत कोटीपटीनं तेज ओसंडत असेल, काजव्याला त्याचं काय? तसं जाऊबाईंच्या जीवनाचं आहे का? त्या घमेंडखोर आहेत, अधिकाराच्या हव्यासी आहेत असं आम्ही म्हणावं, पण त्या आपलं जीवन जगताहेत असं का मानू नये? त्यांची आढ्यता, त्यांची हुकुमशाही व त्यांची कठोरता लक्षात घेण्याआधी त्यांनी कुटुंबाकरता काय केलं हे पाहिलं पाहिजे. आईने सांगितलं तेच खरं. मला उपकार स्मरले पाहिजेत. टरफलाच्या बंधनात बीजाला राहावं लागतं. त्यानं ते रक्षणाचं कवच नको म्हणून कसं चालेल? आपल्या घरातील वडील माणसांचं मिंध असणं, त्यांच्याशी नम्र असणं ही गुलामगिरी नव्हे, तो अपमानही नव्हे. मन सोशिक असलं पाहिजे, नाही का? तेव्हा बाईच्या पत्राचा विचार आपण फिरवला पाहिजे. हळूहळू मनं बिघडत जातील ही भीती व्यर्थ नाही, पण ती निर्माण न होईल असं आपण जपलं पाहिजे. तशी खात्री त्यांना दिली पाहिजे. यात देवाणघेवाण कुठं होईल का? आम्ही चुकलो, बाईंनी सांभाळून घेतलं पाहिजे. बाई कडकडू लागल्या, आम्ही सहन केलं पाहिजे, जिभेला जपलं पाहिजे. विकाराच्या सपाट्यात हे कठीण खरंच, पण जपलं पाहिजे, लक्ष ठेवून जपलं पाहिजे. विचार करता करता बाईंचं सबंध पत्र डोळ्यापुढं आलं. धाकट्या जावेला वेगळं व्हायला पाहिजे. कशाला ओढून धरा आपण? बाईंनी निर्णय घेतलेला, पण तो त्यांना सुखावह झालेला आहे का? नाही, निसंशय नाही. त्यांच्या दृष्टीनं ते एक मोठं दिव्य आहे.
हे आचरताना येणारं अपयश, वाईटपणा त्या आपल्याकडे घेणार आहेत. पण ते कसं शक्य आहे? आपण कितीही निर्वाळा दिला तरी ताईंच्या कर्तृत्वाला व स्वभावाला जाणणारं जग राहू दे बाजूला. घरातल्या घरात आप्पा काय समजतील? मुलांना काय वाटेल? काकू, आमची काकू म्हणून माझ्या भोवती असणारी मधू, माधवी, प्रिय शिष्या श्यामा आणि तो वयात येत चाललेला माधव, काकूला काय समजतील? आणि ज्यांच्या सुख सर्वस्वात माझा अर्धा भाग आहे, ज्यांच्या आयुष्याच्या धाग्यात माझ्या आयुष्याचा धागा पिळला गेला आहे आणि ज्यांच्या जीवात जीव घालून मी सबंध आयुष्य कंठणार आहे, ते माझे यजमान काय समजतील? आपल्या वहिनींना ते आईपेक्षा जास्त मानतात. त्या वहिनी दूर गेल्यावर त्यांना बरं वाटेल? बिचारा सरळ पुरुष. माझ्या हटवादीपणाचा परिणाम सोशील मुकाट्यानं, परिस्थिती मान्यही करील. पण त्यांचं चित्त स्थिर राहील का? माझ्या मनाशी त्यांचं मन संलग्न होईल का? कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? आणि मग जिथं हृदय मिलन नाही तिथं दाम्पत्य सुख कसलं? परस्पर संगतीचं सुख कसलं? पतिप्रेमाकरता तरी मला अहंकार गिळला पाहिजे. कुटुंबाचा एकोपा टिकवला पाहिजे. जाऊबाईंचं श्रेष्ठत्व मानलं पाहिजे. हे जर न होईल तर सारं जीवन रसहीन. सर्व जीवनाचं एकमात्र मूल्य त्यागात आहे, आत्मविस्मृत होण्यात आहे. मला ते दिलं पाहिजे. बलात्कारानं नव्हे, मुकाट्यानं नव्हे, आनंदानं, आनंदानं.